हॉलिवूड पटातील सुपरमॅन, स्पायडरमॅन ज्याप्रमाणे संकटात असणाऱ्यांच्या मदतीला धावतात, त्याचप्रमाणे भारतातही आता झायमॅन आला आहे, जो संकटात असणाऱ्या प्रत्येकाच्या मदतीसाठी येणार आहे. कोण आहे हा झायमॅन हे पाहूयात. देशात महिलांबरोबरच लहान मुलं आणि वरिष्ठ नागरिकांवरच्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. रात्री अपरात्री निर्जन ठिकाणी विशेषतः महिलांना शिकार बनवलं जाते. अशा संकटाच्या वेळी केवळ मोबाईलच आपल्या साथीला असतो. या मोबाईललाच शस्त्र बनवलंय झायकॉम इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी कंपनीनं. त्यासाठी त्यांनी झायकॉम हे मोबाईल ॲप्लिकेशन बनवलंय. तुमच्यावर जर संकट ओढवलं असेल तर तुम्ही फक्त हे साईडचं जे बटन ऑन ऑफचं जे बटन आहे ते तुम्ही 5च्या वरती या ठिकाणी दाबल्यानंतर हे जे ॲप्लिकेशन आहे ते ऑलरेडी सुरू होतं. झायमॅन ॲक्टिवेट करण्यासाठी दुसऱ्या पद्धतीने देखील करू शकतो. आपल्यावर जर संकट आलं तर झायमॅन जे आहे ते ॲप्लिकेशन ओपन करायचं, त्यानंतर झेड जे आहे ते झेडवर क्लिक केल्यानंतर झायमॅन ॲक्टिवेट होतं आणि त्यानंतर काही वेळातच ही जी सुविधा आहे ती संपूर्ण ॲक्टिवेट झाल्यानंतर ह्याची जी मेसेज जे आहे ते संबंधित यंत्रणा आणि तुमच्या मित्रपरिवाराला पोचली जाते आणि त्यानुसार जी पुढची जी ॲक्शन आहे ती संबंधित यंत्रणा जे पोलीस असतील किंवा हॉस्पिटल्स असतील ती या ठिकाणी घेतली जाते. GPS तंत्रज्ञानावर हे ॲप आधारित असल्यानं संकटस्थळ तात्काळ समजणार आहे. तसंच संबंधित व्यक्ती फार मोठ्या संकटात असेल तर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तिथल्या परिस्थितीचे फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग झायमॅनच्या कंट्रोल रूममधून केलं जाणार आहे. घरातले जे जवळची व्यक्ती आहे, त्याचे पालक असतील, त्या मुलांचे, लहान मुलांपर्यंत त्यांना पण कळेल की आपला मुलगा कुठे आहे आणि ही घटना कुठे घडलेली आहे. हे ॲप डाउनलोड करण्यासाठी कुठलाही चार्ज भरावा लागणार नाही. सध्या केवळ सॅमसंग मोबाईल धारकांकरता हे ॲप डाउनलोड करता येणार असलं तरी काही दिवसातच ते इतर सर्व मोबाईल धारकांसाठीही उपलब्ध होणार आहे. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. याच संदर्भात आपण मत जाणून घेऊया. आपल्याबरोबर आहेत मधुगंधा कुलकर्णी. मधुगंधाजी, काय वाटतं झायमॅन सारखं ॲप आता सध्या असणं महिलांच्या सुरक्षिततेसाठी किती महत्त्वाचं आहे? कारण रोज काही ना काही घटना ऐकू येत आहेत, मग ती मुंबई असो किंवा ग्रामीण भाग असो. बरोबर. अशा प्रकारचं ॲप हे खरोखरच उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. आणि आपल्याला इमर्जन्सीमध्ये पटकन आपण एकतर पॅनिक होतो, आपण घाबरतो आणि अशा वेळी पटकन एखादा ॲप असेल आणि त्या ॲपने आपली माहिती आपल्या जवळच्या माणसांना किंवा काही आपल्या सुरक्षेसाठी असणाऱ्या यंत्रणांना पोचली तर त्याचा निश्चितच फायदा होईल असं मला वाटतंय. आणि ह्या व्यतिरिक्त मला असंही वाटतं ना की आपल्याकडे मुलींना ना लहानपणापासून निशस्त्र असताना त्या कशा प्रकारे स्वतःचं रक्षण करू शकतात ह्याचं प्रशिक्षण देण्यात आलं पाहिजे असं मला सतत वाटत आलंय. कारण एक स्त्री म्हणून मला पण बरेचदा भीती वाटते आणि रोज आपण काही शस्त्र, रोज आपण लाल तिखट किंवा कसले स्प्रे कॅरी करू शकत नाही किंवा कधी अशाही आपण अडचणीत असू शकतो की जेव्हा आपल्याकडे काहीच नाही, तेव्हा कराटे किंवा तत्सम काहीतरी की जिथे तुम्ही तुमचं रक्षण करू शकाल किंवा काही ट्रिक्स जसं म्हणजे चायनीज किंवा जापनीज स्वसंरक्षणाच्या गोष्टी आहेत की अमुक एक दाबलं की तमुक होतं, ह्याचं एक ज्ञान स्त्रियांना मिळावं. म्हणजे आपण काही सिनेमे पाहतो आता, तो त्याच्यातला एंटरटेनमेंटचा भाग जरी सोडला तरी विशिष्ट हे दाबलं की हार्टचा प्रॉब्लेम होऊ शकतो माणसांना वगैरे, अशा प्रकारचं काहीतरी प्रशिक्षण मुलींना लहान वयापासून दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.